होत या अगोदरच्या सामन्यात सुबोधने मॅन ऑफ द मॅच पटकावलं आणि ती अर्धशतकीय खेळी पुन्हा एकदा आठवावी लागेल. या सामन्यात देखील त्याच पद्धतीची खेळी आहे ती अपेक्षित आणि याच तोडफोड विस्फोटक खेळीसाठी तो ओळखला जातोय. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. फिल्डरच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स सीमा पार. 4 धावा सुबोधच्या बॅटमधून. चौकारानिशी सांघिक धावफलक हा परावर्तित झालाय तब्बल 5 धावांवर. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. आता मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी बॅकअप देतो. एक मात्र सिंगल. एका धावेनिशी धावफलक तब्बल 6 धावा. बिनबाद 6 असा धावफलक हे पहिल्याच षटकादरम्यान. या सामन्यात टॉस देखील जिंकणं खूप गरजेचं होतं. टॉस जिंकल्यानंतर मैदानात या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय. साई पररा क्रिकेटर्स. अल्टीपल्टीचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू शरीरावर आदळतो. अजून एक निर्धाव चेंडू या पहिल्या षटकात. आता मात्र शेवटचा चेंडू असेल बाकी आणि बिनबाद 6 असं धावफलक. आखूड टप्प्याचा चेंडू आणि यावेळी मैदानात बॅटची लेमन कार्ड घेतल्यानंतर तो जल्लोष सांगून जातोय की विकेट किती महत्वपूर्ण होती. प्रज्योत पालियेकरच्या विकेटचा पदक. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर एक गडी बाद. 6 धावा. रामनाथ नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. व्हाईट बॉलचा इशारा. वरपी चेंडू. यावेळी चेंडूला भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू. सीमा पार. षटकार. फॉलो थ्रो मध्ये एक हाती झेल पकडण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीचे झेल हाताला चिकटले जातात आणि आता मात्र झेल निसटलाय. सुबोधसाठी जीवनदान. धावफलक आपण पाहतो तब्बल 13 धावांवर. दुसरं षटक.
सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लोअर पुलर लेनचा चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू गॅबीच्या गोलंदाजीत. पहिला चेंडू व्हाईट बॉल होता, त्यानंतर षटकार, आणि आता मात्र सलग 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अल्टीपल्टीचा प्रयत्न, अजून एक निर्धाव चेंडू. धावा जमवण्यासाठी संघर्ष करावा लागतो मैदानात, कारण बेनीचा खेळाडू प्रज्योत स्वस्तामध्ये बाद झाला आणि त्यानंतर रामनाथ आता मात्र त्याला साथ देण्यासाठी आलाय मैदानामध्ये या दुसऱ्या विकेटसाठी. फुल टॉस चेंडू, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चेंडूला उडवलाय. हवाई फायर, चेंडू जातोय सीमा रेषा पार. अजून एक निघालाय षटकार सुबोधच्या बॅटमधून. सुरुवात करण्यासाठी सुनील येतोय गोलंदाजीत. नवीन खेळाडू अनिशा नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक आहे. शिरोडकर ओव्हर आणि त्या षटकात सुनील हा गोलंदाज गोलंदाजीमध्ये सज्ज झाला. यावेळी लेग स्टिकवर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडेसे खाली राहतात, त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू शरीरावर आदळल्यानंतर निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. 2 गडी बाद 20 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आहे मैदानात प्रगतीपथावर आणि ही सेमीफायनलची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. ओव्हरपिच चेंडू, मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनला. 4 धावा. ओव्हरपिच चेंडूवर एक सुंदर फटका चौकार निघालाय. तो फलंदाज रामनाथ याच्या बॅटमधून आणि धावफलक पुढे सरसवलाय 24 धावांवर. पुन्हा एकदा लोअर पुलर लेनचा चेंडू, यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू. फॉलो थ्रो मध्ये
चेंडूला गॅदर केलं, एका निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक स्थिरावला या पॉवर प्लेच्या षटका दरम्यान. 2 गडी बाद 24 धावा. सामन्यात टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय. साई पर्रा क्रिकेटर्स कलंगूट चॅम्प संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय. 24 धावांवर 2 गडी बाद. हा लेखा जोखा धावफलकावर. ओ पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू. यावेळी चेंडू शरीराचा वेध घेतोय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडूला दिला गेलेला बॅकअप आणि एका निर्धाव चेंडूची नोंद पुन्हा एकदा. सलामीची जोडी बिखरली. प्रज्योत एका धावेंवर बाद. त्यानंतर वन डन बॅटिंगच्या भूमिकेत आलेला सलामीर सुबोध देखील 2 षटकार एका चौकाराने खेळताना बाद झाला. आता मात्र ही तिसऱ्या विकेटसाठी जोडी आहे मैदानात. अनिश आणि दुसऱ्या बाजूने रामनाथ स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. ओव्हर चेंडू मिडॉनच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा फटका सजवलाय. वन बाउन्स सीमारेषेचं उल्लंघन झालंय. चौकार निघालाय रामनाथ त्याच्या बॅटमधून. या ओव्हर मधील दुसरा चौकार निघालाय. आता मात्र या षटकातील नेमका शेवटचा चेंडू असेल बाकी. लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न. पंच दाभोलकर यांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक. 29 धावांवर 29 रन लॉस अप टू विकेट. 29 धावा धावफलकावर 2 गडी बाद. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू हा मात्र बाकी. गोलंदाजीत राईट आर्म ओव्हर द विकेट. 15-16 पावलांचं रनअप. कॉमेंट्री बॉक्स अगदी समोरनं. या पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडूसाठी सुनील गोलंदाजी मार्कवर होतोय सज्ज. यावेळी मिस टाइम फटका. मिडॉनचा फिल्डर. दोनही फिल्डर मध्ये ताळमेळ नव्हता. कॉल चुकला होता परंतु मिडॉपला आता मात्र झेलात रूपांतर झालंय. विकेटचा होतोय पतंग. तिसरा आदरा बसलाय आणि आता मात्र एका क्रुशियल मोमेंटला जी विकेट महत्वपूर्ण होती तो रामनाथ झेल बांधून मैदानाच्या बाहेर. खेळ संपलाय 3 ओव्हरचा. 3 गडी बाद 29 धावा. या ठिकाणी मात करत इथपर्यंत मजल मारली आहे या तगड्या संघाने. ओव्हरपी चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक घेईल. एकच धाव या चेंडू मागे. एका धावेनिशी मैदानात सिंगल निशी प्रवेश आपलं खातं बंद करतोय
आणि धावफलक आता मात्र या सिंगल धावेनेशी पुढे सरसावला. 31 धावा, 3 गडी बाद, 31 धावा धावफलकावर. लेफ्ट हँडेड बॅटर अनिश स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय मात्र 31 धावांवर. चौथं षटक आहे प्रगतीपथावर. परेश गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस होतोय चेंडू. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. ओव्हरचा विचार करता या षटकात पहिल्या 2 चेंडूवर सिंगल धावा, त्यानंतर सलगचे 2 निर्धाव चेंडू या परेशच्या गोलंदाजीत आपण पाहतोय. थोडीशी चर्चा होते दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान. थोडीशी चर्चा या ठिकाणी झाली, कानमंत्र झालं दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आणि बघूया काय फटका सजवलं जाईल मैदानात. परेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीत रनिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोर अनिश स्ट्रायकिंग एंडवर सज्ज आहे. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू शरीरावर आदळलाय. एका निर्धाव चेंडूची नोंद. धावफलक जो स्थिरावलेला आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावर. फ्रंट फुटवर येऊन एक सुंदर फटका डीप स्क्वेअर लेगला. एक हाती झेल पकडण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर षटकाराचा इशारा येतोय आणि मैदानात या ठिकाणी 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावर 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पाचवं इनिंग दरम्यान अंतरिम षटक. गणेश हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एका बाजूने प्रवेश आहे स्ट्राईकच्या दिशेने, दुसऱ्या बाजूने अनिशच्या बॅटमधनं एका षटकाराची नोंद झालेली आपण पाहिली. धावफलकावर 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. साई पर्रा क्रिकेटर्स टीम साठी शेवटचं षटक. गणेश गोलंदाजी मार्कवर. ओव्हरपी चेंडू, प्रवेशच्या बॅटमधनं एक सुंदर फटका. डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक सुंदर फटका चेंडू सीमा पार. षटकार. आणि धावफलक हा तब्बल 43 धावांवर आपण पाहतोय. 43 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क झालेला नाहीये. विकेटच्या मागे विकेट किपर आपली सोपस्कर कामगिरी बजावतोय आणि एका निर्धाव चेंडूची नोंद पुन्हा एकदा धावफलकात. धावफलक 43 धावा. शेवटचं षटक. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 55-60 धावांपर्यंत या ठिकाणी पल्ला गाठण्याचा प्रयत्न असेल. प्रवेश आणि अनिश प्रत्येकी एका षटकाराने खेळत आहेत मैदानात. खराब चेंडू. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला फटका खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाला बीट केला जात आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी आणि चौकारानेशी 47 धावांवर धावफलक. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 47 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात.
ब्लॉक मध्ये चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला फटका सजवलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका धावेवर समाधान आणि या एका धावेनिशी धावफलक 48 धावांवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावांवर धावफलक. आता मात्र अनिश बॅट मधनं अपेक्षा वर्तवली जाते एका मोठ्या फटक्याची. अनिश पुन्हा एकदा येतोय स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आणि लेफ्ट हँडेड बॅटर्स साठी आता मात्र हे सजवणार क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मैदानात. फ्रंट येऊन फटका कव्हरच्या दिशेने. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक बराच वेळ चेंडू मागे जातोय आणि यावेळी डीप कव्हर वरनं या ठिकाणी फेकी होईल तेवढ्यात पंचाकडनं बाद असल्याची घोषणा. तिसऱ्या धावेसाठी खेळाडू धावबाद. 2 धावा निश्चितच पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेरेषी धावफलकावर होतात तब्बल 50 धावा. 50 धावा धावफलकावर 4 गडी बाद. इनिंग दरम्यान शेवटचा चेंडू आहे. बाकी धावफलकावर 50 धावा 4 गडी बाद आणि मैदानात आलाय तो निश्चितच बॉलआउटच्या सामन्याचा हिरो बंटी प्रतीक देसाई मैदानात. 2 वेळा ज्याने चेंडू यष्टांना स्पर्श केला तो बॉलआउट मधील या ठिकाणी हिरो आलाय मैदानामध्ये प्रतीक. बंटीच्या बॅट बाद एक सुंदर फटका डीप कव्हरला आणि लॉंग ऑफचा फिल्डर झेल सुटला जातोय कव्हरच्या दिशेने. चेंडूचा प्रवास आणि 4 धावा. चौकार. आज बंटीचा दिवस आहे आणि तो बंटी ज्या ज्या वस्तूला हात लावेल त्याचं सोनं बनून जाईल. या झेल सुटल्यानंतर 4 धावा आणि या चौकारानेशी 54 धावांवर धावफलक पोहोचलाय. आता मात्र या सेमीफायनलच्या सामन्यात टार्गेट ठेवलं जात आहे ते 55 धावांचं. 30 चेंडू आणि 55 धावा. प्रत्येक षटकात आपल्याला 11 धावा बनवायच्या आहेत आणि बघूया 11 धावांचा पाठलाग करताना जांभळेश्वर बॉयज क्रिकेट संघासोबत मेगा फायनल मध्ये कोण खेळेल हे सांगणारे 30 चेंडू येतील आपल्या समोर आणि बनवायचे आहेत 55 धावा.
धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात होणार आहे मैदानात. 55 धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि सलामीची जोडी गॅबी आहे स्ट्रायकिंग एंडवर. दुसऱ्या बाजूने सतीश आणि गोलंदाजीमध्ये हे पहिलं षटक अरुण गोलंदाजी मार्कवर होतो सज्ज. ओ यावेळी कायल्याच्या माध्यमातून थोडीशी चूक होत आहे. फटका होत जातोय मिड विकेटला आणि क्षेत्ररक्षक जोवर बॅकअप देईल. एक धाव आणि या एका धावेनेशी गॅबी या सामन्यात आता मात्र आपल्या धावांची सुरुवात करतोय. एका धावेनिशी श्री गणेश झाला मैदानात. आता मात्र सतीश येतो स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. पुन्हा एकदा फसलेला फटका बॅटची आतली काढा. अजून एक निर्धाव चेंडू या चेंडू मागे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल, दुसरा चेंडू निर्धाव काउंटिंग झाला आणि तब्बल प्रत्येक षटकात बनवायच्यात 11 धावा, म्हणजे एक मोठा फटका जो प्रत्येक षटकात आहे अपेक्षित. ओ यावेळी आखूड टप्प्याचा बाउन्सर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निश्चित धावफलक 2 धावांवर. ओ यावेळी फटका फसलाय, बॅट हातातून निसटली आहे आणि जोवर क्षेत्ररक्षक फेकी करेल एक धाव या ठिकाणी वेगात गतीने पूर्ण झाली आहे. एका धावेनिशी धावफलक आता मात्र 3 धावांवर परावर्तित झालाय. पाठलाग 55 धावांचं करायचं आहे. आपण पाहतोय शिरोडकर ट्रॉफी 2025 6 दरार फ्लड लाईट डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट. आज स्पर्धेची अंतिम रात्र, सेमीफायनलची लढत आणि यानंतर असेल मेगा फायनल. भरघोस पारितोषिक, आकर्षक अशी ट्रॉफीज, बायसिकल, त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी इलेक्ट्रिक बाईक. ओ यावेळी व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव आणि व्हाईट बॉल निशी पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय तब्बल 4 धावांवर. बिनबाद 4 अशी सुरुवात मैदानात पहिलं षटक जे आहे प्रगतीपथावर. अल्टी पलटीचा प्रयत्न, पंचांकडे अपील ताणून धरली जात आहे आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये, त्यामुळे अपील फेटाळून लावली गेली आणि निर्धाव चेंडूची खेळी या ठिकाणी समाप्त. धावफलक स्थिरावला पुन्हा एकदा 4 धावांवर. ओव्हरचा विचार करता शेवटचे 2 चेंडू आहेत शिल्लक या षटकातील. बिनबाद 4 असा धावफलक. पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू शरीरावर आदळलाय आणि एका निर्धाव चेंडूची नोंद होते धावफलकात. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय मात्र 4 धावांवर. 55 धावांचा करायचा आहे पाठलाग. आपण पाहतोय स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना. बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती उपस्थित झालेत. थोडंसं उशिरा तुमचं देखील या शिरोडकर ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आणि काही प्रेक्षक, काही जण घर बसल्या देखील या स्पर्धेचा आस्वाद घेतात युट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या दरम्यान. स्पर्धेच्या दरम्यान बरीचशी मान्यवरांची मांदियाळी, मोठमोठे दिग्गज मान्यवर मंडळी या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लावतात. यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. निर्धाव चेंडू निशी या ठिकाणी ओव्हरचा खेळ संपलाय. 55 धावांचा प्रतिकार करताना साई पर्रा क्रिकेटर्स पहिल्या षटकात 4 धावा धावफलकावर. बिनबाद 4 अशी सुरुवात
आता मात्र 24 चेंडू मध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर तब्बल 4 धावा, बिनबाद 4 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाजी रामनाथ, ज्याने गोलंदाजीत पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये साध्य केली. तो गोलंदाज सज्ज झालाय. ओ, यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेटला अगदी चिकटून आहे उभा तो सुबोध. अगदी क्लोज होता आणि किंचितच्या फरकाने या ठिकाणी अगदी सुबोधच्या जवळून बॅट ट्रॅव्हल झाली. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. सांघिक धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. बिनबाद 4 असा धावफलक. ओ, बॅटची टॉपेज आणि सुंदर क्षेत्ररक्षण शॉट तडबांधला. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. पुन्हा एकदा धावफलक स्थिरावलाय 4 धावांवर. कदाचित पहिल्या इनिंग मध्ये थोड्याशा कमी धावा झाल्यानंतर वाटत होतं की एक हाती सामना जिंकला जाईल, परंतु स्लॉक षटकात या ठिकाणी फलंदाजी झाली शेवटच्या षटकात. आणि गोलंदाजी, काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये होत आहे या दुसऱ्या षटकात देखील. फटका फसलाय. विकेट किपर झेल खाली आणि झेलात रूपांतर. विकेटचा होतोय पतंग. सतीश झेलबाद होऊन बॅक टू द पॅव्हिलियन. डीसी समोरच्या दिशेने जमिनीलगतच्या सहाय्याने कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला फटका. एक सिंगल. मंथन आल्या पहिल्या चेंडूवर या सिंगल धावेनेशी आपल्या वैयक्तिक धावफलकाचं श्री गणेश करतोय. या एका धावेनेशी धावफलक आता मात्र 5 धावांवर. ओव्हरचा विचार करता या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 धावा धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात. सुंदर चेंडू. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. टाळ्यांचा आवाज होतो या गोलंदाजीसाठी. पहिलं षटक. अरुण या ठिकाणी गोलंदाजी करताना पहिल्या षटकात अतिशय सुंदर सावध सुरुवात करून दिली, परंतु त्याच पावलावर पाऊल ठेवत अगदी दुसरं षटक. रामनाथ या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक मात्र धाव खर्च करतोय. सुंदर गोलंदाजी मैदानात आपल्या टीमसाठी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि व्हाईट बॉलच्या रूपात धावफलक परावर्तित. 6 धावांवर 6 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
ब्लॉक मध्ये चेंडू मिड ऑन द डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरनं क्षेत्ररक्षक परती करेल एक सिंगल आणि या एका धावेनिशी आता मात्र दुसऱ्या ओव्हरचा खेळ होतो समाप्त. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावर 55 धावांचा पाठलाग करताना मात्र 7 धावा धावफलकावर झाल्यात. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ उरलाय शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 48 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा शिरोडकर ओव्हरचा इशारा आलाय. गोलंदाजीमध्ये प्रज्योत पालियेकर तिसऱ्या षटकाची सुरुवात करेल. 18 चेंडू आणि 48 धावा हे समीकरण. आघाडीच्या 2 चेंडूमध्ये या ठिकाणी 2 षटकामध्ये काय सुंदर गोलंदाजी झाली. पहिल्या 2 षटकात समोरच्या फलंदाजांना अतिशय रोखून धरलं. सिंगल डबल धावांवर या ठिकाणी समाधान हे मानावं लागलं आणि आता मात्र या पॉवर प्लेच्या षटकात हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न असेल. गॅबी सलामीवर आहे स्ट्राईकवर. फॉलो थ्रो मध्ये झेलसाठी संधी. मिड ऑफचा फिल्डर या ठिकाणी चेंडूला बॅकअप देतोय. निर्धाव चेंडूची खेळी आता मात्र समाप्त. फॉलो थ्रो मध्ये प्रज्योतसाठी संधी होती त्यानंतर क्षेत्ररक्षक मिड ऑफने दिलेला बॅकअप. एक निर्धाव चेंडूची नोंद पुन्हा एकदा धावफलकात. पुन्हा एकदा फटका फसला. शॉर्ट पॉइंट वर क्षेत्ररक्षक येतोय. या चेंडूवर देखील एक धाव परंतु लेग बाईटच्या रूपात धाव मिळाली आणि लेग बाईटच्या रूपात मिळालेली धाव आणि धावफलक पुढे सरसावलाय 8 धावांवर. 8 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. नेमकं 3रं षटक आहे मैदानात प्रगतीपथावर. ओव्हरपी चेंडू पुन्हा एकदा काईल येतो चेंडूवर. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे बाउन्स. एक धाव या चेंडूवर. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानात मोठ्या फटक्यांपासून रोखून धरले. गोलंदाजी खूपच सुंदर होते मैदानात. आतापर्यंत 3ही तगडे गोलंदाज कलंगूट चॅम्प टीम साठी. अतिशय सुंदर गोलंदाजी. गॅबिस सारखा तगडा खेळाडू देखील मैदानात आहे आणि त्याला देखील रोखून धरलंय. यावेळी समोरच्या दिशेने सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा या चेंडूवर देखील एकच धाव आणि या एका धावेने धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय 10. डबल फिगर मध्ये 10 धावांवर धावफलक. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज. शॉटचा फिल्डर चेंडूवर जातो. एका निर्धाव चेंडूची नोंद पुन्हा एकदा धावफलकात. ओव्हरचा विचार करता आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल बाकी आणि धावफलकावर 10 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. 13 चेंडू आणि 45 धावा हे समीकरण आहे. पुन्हा एकदा फसवा चेंडू. शरीराचा वेध घेतला आणि अजून एका निर्धाव चेंडूची नोंद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 10 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. 12 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि 45 धावा 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. 45 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स.
11 धावांवर 11 रन लॉस 1 विकेट. मैदानात चौथ्या ओव्हरचा खेळ आहे प्रगतीपथावर आणि 11 धावा 1 विकेट अशी नाजूक अवस्था आहे धावफलकावर. बरेचसे निर्धाव चेंडू, गॅबिस सारखा तगडा बलाढ्य खेळाडू मैदानामध्ये आहे आणि तरी देखील धावा जमवण्यासाठी मैदानात हा संघर्ष करावा लागतोय. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला फिल्डर. कव्हर बाउंड्री लाईन वरनं या ठिकाणी थोडीशी खराब पैकी बॅकअप नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवर आता मात्र 2 धावा निघाल्यात. या दुहेरी धावेने 13 धावांवर धावफलक. चला जांभळेश्वर बॉईज संघ आपण सज्ज राहायचं आहे. मेगा फायनल मध्ये कालच्या दिवसात दाखल झालेला संघ जांभळेश्वर बॉईज. पुन्हा एकदा फसलेला फटका. विकेट किपर वेगाने चेंडूवर जातोय. या चेंडूवर देखील 1 धाव आणि या एका धावेनिशी आता मात्र धावफलक पुढे सरसावलं. धावफलक परावर्तित झालाय 14 धावांवर. 14 धावांवर धावफलक. साईला गोलंदाज 4थ्या षटकात करतोय गोलंदाजी. यानंतर 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 41 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू जरूर होता. धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा या ठिकाणी देखील बॅकअप नाही आहे. एका चेंडूवर 2 वेळा प्रयत्न धावबादसाठी पंचाकडनं. 22चा इशारा. या 22च्या रूपात मिळालेल्या 2 धावा आणि 16 धावांवर धावफलक. 8 चेंडू आणि 39 धावा हे समीकरण. आठ चेंडू आणि विजयासाठी 39 धावा हे समीकरण. ऑन साइडला फटका. फिल्डर आहे जरूर चेंडू मागे प्रज्योत पालीकर. निर्धाव चेंडूची खेच समाप्त. 7 चेंडू मध्ये 39 धावा हे समीकरण. फक्त 16 धावा धावफलकावर झाल्यात. 7 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 39 धावा. गोलंदाजीत थोडंसं फॉल्स रनअप साईलच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओव्हर मध्ये नेमका शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 39 धावा हे समीकरण. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेच समाप्त होत आहे आणि तब्बल 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 1 गडी बाद. धावफलकावर झाल्यात 16 धावा. शेवटचे 6 चेंडू आहेत शिल्लक आणि विजयासाठी 6 चेंडू मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू मध्ये. थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत. त्यानंतर विजयासाठी 39 धावा. सुबोध गोलंदाजी मध्ये सज्ज होतोय. अगदी कॉमेंट्री बॉक्स समोर सुबोध सज्ज झालाय.
ऑनसाइडच्या दिशेने फटका डीपला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडस चेंडू पर्यंत जाईल तेवढा चेंडू जातो सीमा पार. 4 धावा. चौकार निश्चित धावफलक 20 धावांवर आता मात्र परावर्तित. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. डीप लॉंग ऑफ या ठिकाणी झेलसाठी प्रयत्न होत आहे आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यावेळी स्विंग अँड मिस होतो चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाउन्स, त्यानंतर ब्रेक झाला चेंडू. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. शेवटचे 3 चेंडू बाकी आणि मॅच मध्ये देखील औपचारिकता बाकी. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला जाता जाता एक मोठा फटका सजवलाय मैदानात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि यानंतर 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते 28 धावा. पुन्हा एकदा खाली क्षेत्रात फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप देण्याचा प्रयत्न करतोय आणि या चेंडूवर एक मात्र धाव. शेवटचा चेंडू आहे शिल्लक. 27 धाव बनवायचे आहेत. कालच्या दिवसात फायनल मध्ये दाखल झालेला जांभळेश्वर बॉयज आणि आजच्या दिवसात फायनल साठी दरवाजे उघडताना आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि रेफर केलं जात आहे. यावेळी निर्धाव चेंडू आणि निश्चितच अशा रीतीने सामना संपलाय. टाळ्यांचा आवाज देखील आपण पाहतोय. One, two.